अगं परी आज आहे ना भाजी कारल्याची करणार आहे. अगं मम्मी कशाला करते? लय आंबट लागती. अरे पिल्या कडू लागतं पण खाल्ल्याला शरीरासाठी चांगलं असतं. अगं बटाट्याची भाजी करते. बटाट्याची करणार नाही आज मस्तपैकी दे तिला मस्तपैकी भरून कारल्याची भाजी करणार आहे. त्यांनी पित्त होत नाही. पित्त झालेलं जरी असलं ना तरी जळून जातं म्हणून कारलं थोडं का होईना खायचं असतं आणि शरीराला चांगलं असतं. कारलं खाल्लेलं खायचं काय होत नाही. मम्मी शिवला बसवते डोक्यावर. हा बसवायचं किती बघ कसं आरडतंय झोक्यावर बसण्यासाठी. बसा बजा. अगं मम्मी मला कारल्याची भाजी आवडत नाही ग. मला बटाट्याची खाऊ वाटली. कर ना. हो मला पित्त झालेलं आहे म्हणून मी कारल्याची भाजी करणार आहे. तुला कारल्याची करते मला बटाट्याची करते. दोन भाज्या करायला काय मी राबायला रिकामी नाही अजिबात. कार बाबा तिला बसायचं. बसायचं वय बसायचं तुला. तुला एका शब्दात सांगते मी बटाट्याची फिटकायची भाजी करणार. दोन भाज्या राबत बसणार नाही. एकच भाजी कारल्याची करणार. ती बी तुला बी खावी लागेल आणि तुझ्या बापाला बी खावी लागेल. सांगितलेलं समजतं ना. अजिबात करणार नाही. कारल्याचीच भाजी खावी लागेल. बटाटा करणार नाही. उद्याच्याला करू बटाटा. आधीच मला पित्त झालंय मुलकाचं म्हणून कारलं खायचंय मला. सर तू खाऊ नको घे. काय कारलं तू खा घे. मला बटाट्याची थोडीशी तर भाजी कर. मी करणार नाही. आधीच कटाळा आलाय मला. एकच भाजी करणार आणि ती बी खावी लागून गपचूप. करते. सांगितलेलं समजतं नाही का शब्दात. कर. नाही कर ना. नाही म्हणलं ना. कर. नाही रुको जरा. अग मम्मी कर ना. कसली नाटक करू नको. तुझा बाप मी सांगितलेलं सगळं ऐकतंय. मी केलेली भाजी खाते आणि तू कर लाड आहे ना बापा जाऊ. चल ग बापा तुझ्या. गप असती का नाही. हो तुमच्या पोरगी बघा काय झालं. मी एक भाजी करणार मग ती मला म्हणते की डबल भाजी कर. मी काय करणार नाही. तिचा आगावपणा ती सांगा तुम्ही नीट. भाजी कोणती करणार आहे. मी कारल्याची भाजी करणार. आणि तुला कुठली भाजी करायची. मला खायची बटाट्याची. होय. आणि तू काय भाजी करणार म्हणली. कारल्याची. परे चप्पल आण ग. नको पप्पा तुम्ही मला मारता. ना आण तू चप्पल आण. नको पप्पा तुम्ही मला मारता. आणून चप्पल. अगं मम्मी नको पप्पा मारत्या. दे आणून. नाही पप्पा मारत्या. परे प्रगती एक काम कर तू चप्पल आण. तू शांत उभा राह. अगं आणखी चप्पल. बरं आणखी. अगं मम्मी नको. अगं परे सोड मला चप्पल आणून दे. मम्मी नको पप्पा मारत्या. काय लावली ह्या दोघींनी. अगं आणखी चप्पल प्रगती. अगं तू सोड मला आण दी चप्पल. अगं मम्मी नको पप्पा मारत्या. अगं तू सोड ग मला आण दी चप्पल. अगं मम्मी परे काय. एक काम कर तू चप्पल आण. मला बी काय कारल्याची भाजी आवडत नाही. मस्तपैकी जाऊ हॉटेलला जेवायला. लय रागानं बघू नको. बाहेर जायचंय जेवायला. चल उरक तुझं. हॉटेलला जायचं होतं तर मला नाव कशाला ठेवतो. नाव ठेवायचं काय. इथं कारला आम्हाला आवडत नाही आणि कारला करायला निघाली. अहो कारला आहे ना खाल्लेलं चांगलं असतं आणि पित्त होणाऱ्या माणसांचं कारला अवश्य खावं. पित्त जळतो. हा चांगलं असतं कारलं. आम्हाला माहितीये. उरकतो. आम्हाला नाही आवडत कारलं. उरक तुझं. होय उरकते मी. मला झालंय पित्त पण माझ्या बरोबर तुमचं बी पित्त जळणार ना म्हणून पित्ताला कारलं खाल्लेलं चांगलं असतं. हा पित्त तुला झालंय आणि आम्ही तुझ्या बरोबर खायचं. म्हणजे तू खाईन ते आम्ही खायचं. उरक ये पटकन. आले उरकून मी. हा ये. तुझ्या आईला ना लय वेळ लागतो बघ. आता त्या आरशा पुढे थांबली
आता आता काय हॉटेलला जेवायला जायचंय म्हणल्यावर तर ती पाक मेकअप बिकअप परत म्हणणार बाहेरची 4 माणसं येतात बघतात लय वेळ लावती बघ तुझी आई कधी होतंय काय माहिती मम्मी आले आले नको वरडू काय उपयोग नाही तिनं आता ना त्यानं नुसतं बाहेर येऊ दे त्याला दाऊ किती वेळ झालं गाडी पुसून झाली तरी येईना झाली बाहेरची येऊ दे तिनं नाटकले झाली बघ कधी घरात बाहेर निघत नाही लवकर येऊ दे ग पप्पा तुम्ही शांत बसा मीच पप्पा मम्मी आल्यावर तिला बोलते लय उशीर लावती काय झालंय वरडायला दोघं 5 मिनिटं सांगितल्याला कळत नाहीत काय मम्मी 1 मिनिट पप्पा मला खाली उतरव खाली उतरू आता खाली उतरून काय करणार आहे अग मम्मी मी वरडले पप्पा वरडले बसली घरात मेकअप करत लवकर यायचं कळ नाही लय चुरू चुरू बोलायली ग तू अगं परे काय बी कशी बोलती का आईला मेकअप करून दे की 4 चौघात जायचं असतं हॉटेलवर 4 माणसं येत असते ती नाव ठेवतील की आपल्याच मम्मीला हा ती काय काम बी करत असं नाही की बाबा ती मेकअपच करत असत प्रगती काय काम असेल तर करून या आतमध्ये काय पण बोलती कळत तर काहीच नाही मोकार मार खाल्ला बर चला वा पप्पा वा कशी पलटी मारताव इतक्या वेळ झालं म्हणताव की बाहेर येऊ दे तुला दाखवतो आता मांजरासारखं गप्प बसलाव बरी जागा गाडीवर जाऊन बस मी आले दरवाजा लावून बरं